पिरारनंतर नालासोपाऱ्यात पुन्हा इमारत दुर्घटना घडली. नालासोपारा पूर्वेत इमारत कलंडली. घरं रिकामी करण्यासाठी नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे. रहिवाशांमध्ये त्यामुळे भीतीचं सध्या वातावरण निर्माण झालंय. विरारनंतर आता नालासोपारामध्ये सुद्धा इमारत दुर्घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेतली इमारत ही कलंडली आहे. घरं रिकामी करायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आता नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून. मनोज, काय अधिक माहिती या संदर्भात? नालासोपाऱ्यातली ही सभा अपार्टमेंट म्हणून इमारत आहे आणि या इमारतीमध्ये जवळपास 40 कुटुंब राहत होती. या इमारतीच्या तळमजल्याला एक मेडिकल शॉप होतं आणि या मेडिकल शॉपच्या रिन्युएशनसाठी या दुकान मालकाने त्या बांधकामाच्या मूळ आराखड्याशी छेडछाड केली आणि त्यामुळं ही इमारत कलंडलेली आहे. वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये अनधिकृत किंवा जे बांधकाम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळं केवळ 10 ते 12 वर्ष जुन्या ज्या इमारती आहेत त्या कोसळताना पाहायला मिळतंय. अशीच घटना काही दिवसांपूर्वीच विरारमध्ये घडलेली होती. विरारमध्ये रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत कोसळून, ही 4 माळ्याची इमारत कोसळून 17 जणांचा निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं होतं. आता सध्या याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सर्व इमारत जी सभा अपार्टमेंटच्या 2 इमारती आहेत त्या दोन्ही इमारती रिकाम्या केलेल्या आहेत. रहिवाशांना त्यातून बाहेर काढलेलं आहे. आता सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाची जवान या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि ज्या घरांमध्ये अडकलेल्या मौल्यवान वस्तू आहेत, मौल्यवान सामान आहे ते आज बाहेर काढण्याचं प्रशासनाकडून कार्य केले जाईल आणि जे रहिवासी आहेत त्यांना एका वेगळ्या स्थळी सुखरूप ठिकाणी नेऊन त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र एकंदरीत वसई विरार महापालिका क्षेत्रातल्या ज्या बांधकाम आहे त्याच्या दर्जावरून आणि अनधिकृत बांधकामामुळे सामान्य नागरिकांचा जीव पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलाय. धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आया तो ऊपर पहले माले पे मीटिंग चलो तो मैंने पूछा क्या बात है, बोले बिल्डिंग रिपेयरिंग कराना जरूरी है। मतलब क्या हुआ है, बोले नीचे पता नहीं कॉलम में क्रैक आया है। तो मैं पहले माले पे पहले रूम में घुस के देखा, उसको देखा तो पूरे कॉलम उसके फट चुके हैं। तो मैंने बोला देखो ये रिपेयरिंग के लायक बिल्डिंग नहीं है, ये बिल्डिंग अति धोखादायक हो चुकी है, इसको गिराना ही पड़ेगा। इसलिए सबको मैंने बोला तुरंत बिल्डिंग खाली करो। मैंने नगर पालिका को फोन करके बुलाया, नगर पालिका के अधिकारी आए, मैंने पुलिस प्रशासन को फोन करके बुलाया, वो आए, उन्होंने देखा तो उन्होंने फौरन लोगों को अपना हिम्मत करके लोगों को मतलब प्यार मोहब्बत सबको रूम खाली कराया ताकि किसी की जानहानि ना हो। अभी कुछ दिन पहले विरार में ऐसा हादसा हो चुका है, इसलिए हमने पहले ही सावधानी बरती है कि लोगों की जानहानि ना होने पाए, इसलिए पुलिस प्रशासन बुला के लोगों को खाली करा दिया गया। बाजू की बिल्डिंग इसलिए खाली कराया गया कहीं बिल्डिंग इसके ऊपर ना गिर जाए या उसके ऊपर ना, इसलिए किसी का जान की नुकसान ना हो, इसलिए हमने सब काम किया अभी तक।